लग्न ठरलं हं. आणि पुन्हा मोडलं आणि पुन्हा आता ठरलंय. तीच उमेदवार होणार आहे तर म्हणजे तीच नवरा आणि तीच नवरी. आपल्या वेळेप्रमाणे ठरल्या तारखेला व्हायचं. प्रत्येकाला गुदगुल्या करून हसवण्यात मजा नाही. हे स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत हा, अशी घटना हा, हा. अशी घटना कधीच घडलेली नाही. माझं ऐका की हे जे आयोग ऐकत आहे आजच नाही पहिल्यापासूनच ऐकत आलेलं आहे आणि आमच्या निलंग्याला तर हेच झालेलं आहे म्हणजे त्याच्या हातातली बाहुली झालेला आहे. कोण बावली झाली का? झाली. निवडणूक आयोग बीजेपीच्या ताब्यात आहे का? बीजेपीच्या ताब्यात कसं काय जरा सांगा बरं. त्यांनी म्हणल्यामुळे समजा मागं घ्यायचं रद्द करायचं म्हणजे त्याच्या हातातली बाहुली झालेला आहे. मुख्यमंत्री सांगलेले आहेत ना त्यांना किंवा मला संभाजी पाटलाचा मला आमदार साहेब संभाजी पाटलाचा मला फोन आलेला आहे. रेणापूर मधले आणि निलंगामध्ये फरक काय झाला? पायाखालची माती जेव्हा घसरली वाळू सरकली तेव्हा नागपूरचा रिझल्टला त्याच्यामध्ये डिक्लेअर झालेलं नाही आमचं नाव. अचानक रद्द करणे हे चुकीचं आहे. आयोग नौकरच आहे, बीजेपीचा नौकर आहे तो. आणि मालक कोण आहे? भाजप मालक. भाजप मालक आहे. निलंग्याच्या मालकाला एवढी पॉवर आहे का? राजकीय दृष्ट्या चुकीचा आहे. कॅमेरा आहे याच्याकडे बघून सांगा. लोकशाहीचा निषेध म्हणून करतोय. हे केलेला आहे त्यांनी, गोट घेतलेला लोकशाहीचा. हे फार चतुराई आणि हुशारीचा खेळ आहे. जनतेला काय कळलंय ते तर विचारायला आलोय. आता निलंग्याचं वातावरणाबद्दल बोलायचं असेल त्या निवडणुका तुम्ही बघितल्या, अशी निवडणूक कधी झाली का? कधीच नाही. सत्ताधारी पार्टी शिवाय दुसरं कोण करतंय? कशामुळे आणि कुणी केलं हे सगळं? पण इथंच किंवा महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर आला आणि त्यानंतर आक्रमक भूमिका जी आहे ती सामान्य नागरिकांची पाहायला मिळाली. लातूर जिल्ह्यामध्ये दोन, एक नगरपंचायत आणि एक नगर परिषद अचानक पद्धतीने रद्द केली. काय म्हणणं आहे? काल आपण मूड पाहिला रेणापूरचा, आज पाहूया निलंगेकर काय म्हणतात. निलंगेकरचे अध्यक्षपदासाठी उभारलेले होते, त्यांच्याकडूनच पहिल्यांदा सुरुवात करूया. रद्दच केली की डायरेक्ट सरकारनं आपलं निवडणूक आयोगानं? काय म्हणणं आहे याच्यावर आता? ही सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणजे आज 50 वर्षाच्या काळामध्ये मी पहिलीवर ऐकतो ज्या आयोगाने म्हणजे इथं कोर्टामध्ये विरोधात गेलेला निकाल होता. इथंच फायनल डिसिजन झालेला असताना सुद्धा विनाकारण ह्यांच्या पायाखालची माती जेव्हा घसरली वाळू सरकली तेव्हा त्यांना वाटलं की आपल्याला हे निवडणूक पुढे ढकलायला पाहिजे म्हणून. तर ह्या जाणून बुजून हे केलेले आयोगचा मी निषेध करतो. हे योग्य नाही. आज म्हणजे आज 20 दिवस आम्ही फिरल्याला सगळं वाया गेलं. सगळ्या जनतेची नुकसानी झाली. सगळ्या जितके लोक कॅन्डिडेट उभारले त्यांची नुकसानी झाली. एवढी मोठी हरासमेंट या लोकांची झालेली आहे. आता हे कुठून भरपाई करून द्यायचे लोकांना? आता पुन्हा नंतर अजून निवडणूक लागलेली आहे पुढे. आता हे पुढे अजून तेवढंच काम करायचं. पुन्हा ते पायाखालची जमीन कुणाची सरकली होती पायाखाली? हे बीजेपीवाल्याची सरकलेली आहे. त्याच्यामुळे हे काम करावं लागलं त्यांना वाटलं आपलं सीट येणार नाही म्हणून धोक्यात जाणार आहे म्हणून. तर मग आमचे निलंग्याचे आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला बोलले की त्यांचं म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या कानावर सांगितले. त्याच्या पहिले रेणापूरचा रिझल्टला त्याच्यामध्ये डिक्लेअर झालेलं नाही आमचं नाव. लगेच दुसऱ्या रोजी डिक्लेअर होतं की लगे आमचं म्हणजे निलंग्याचं बी म्हणजे स्थगित झालं. पुन्हा डेट वाढून देण्यात आलेले. खरं तर त्या रोजी ह्यांचा निकाल लागलेला होता. पहिले कोर्टामध्ये ह्यांचं फेटाळलं तर कुठलाच विषय नव्हता आणि ते पुढे ते पार्टी अचानक कोर्टाला आणलं म्हणायचं का ह्याच्यात? कोर्टाला अचानक आणायचा विषय नाही. पहिले त्यांनी कोर्टात घेतलं, त्याच्या विरोधात गेलं. ज्या पार्टीने गेलेली होती त्याच्या विरोधात गेलं. त्याला आमचा विषय नव्हता. मग कोर्टाने रिजेक्ट केल्यानंतर त्यांनी पुढे अपील बी केलेलं नव्हतं. ह्या आयुक्त एक सांगा, रेणापूर मधले आणि निलंगामध्ये फरक काय झालाय? रेणापूरचं निकाल जे त्यांचं म्हणणं होतं, त्यांचं जे झालेलं ते परिस्थिती बघून त्याच्यामध्ये आमचं नाव नव्हतं. दुसऱ्या रोजी आमचं नाव येतो. म्हणजे पहिले आलं नाही, दुसऱ्या रोजी येते. म्हणजे जेव्हा मुख्यमंत्र्यांना बोलल्याला म्हणजे आमचं मध्ये ढकलतो. म्हणणं आहे की इथून कुणीतरी फोन केला मुख्यमंत्र्यांना, त्याच्यानंतर 100% मुख्यमंत्री म्हणलेत ना. मुख्यमंत्री सांगलेले आहेत ना त्यांना किंवा मला संभाजी पाटलाचा मला आमदार साहेब संभाजी पाटलाचा मला फोन आलेला आहे आणि ते मला सांगितले असेल. हे निषेध करतो. त्यांनी सुद्धा निषेध म्हणजे त्यांनी सर्वासर्वी करतात मुख्यमंत्री साहेब आमचे. आणखी काही निलंग्याचे लोक आहेत काय? कसं पाहताय या निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे? का आता ही चुकीचं आहे सर्व. हे जे होतंय अचानक म्हणजे हे निवडणूक आयोग ताब्यातला बीजेपीच्या असं म्हणतो मी. काय म्हणतो? निवडणूक आयोग बीजेपीच्या ताब्यात आहे का? बीजेपीच्या ताब्यात. कसं काय जरा सांगा बरं. त्यांनी म्हणल्यामुळे समजा मागं घ्यायचं रद्द करायचं म्हणजे त्याच्या हातातली बाहुली झालेला आहे. कोण बावली झाली का? झाले म्हणजे भाजपच्या हात बीजेपी कसं झालं. जरा अजून एकदा सांगा कसं झालं? हे जे ह्याच्या म्हणण्यावर म्हणजे बीजेपीच्या म्हणण्यावर हे जे आयोग ऐकत आहे
आजच नाही पहिल्यापासूनच ऐकत आलेलं आहे आणि आमच्या निलंग्याला तर हेच झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय काय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाकडे कसं पाहता निलंगेकर म्हणून? निलंगेकर मी पाहतो की निवडणूक आयोगाचं जे अचानक रद्द करणे हे चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी फोन आमदारांनी फोन मुख्यमंत्र्यांना केल्यानंतर आयुक्त त्यांचा नौकर आहे. त्या नौकर असल्यामुळे ते मालकाचं ऐकून त्यांनी रद्द केलेली आहे. तुम्ही तर लई सांगितलं नाव नौकर मालकासारखंच केलं त्या आयोगाला. आयोग नौकरच आहे, बीजेपीचा नौकर आहे तो. आणि मालक कोण आहे? भाजप मालक. भाजप मालक आहे. त्याने जसं जर आदेश दिलं त्याचं पालन तो आयुक्त करतोय. आता हे जे खर्च आतापर्यंत केलेला हा ते आता पुढला जे खर्च करायचा ते आयुक्तानं द्यावं लागेल पुढला खर्च. निलंगेकरच्या जनतेला हे पटलं नाही वाटतं. ह्यांना विचारू काय घडलं, हे कसं घडलं हे सगळं आयोगाचं? हे आयोगाचं कसं आहे, हा. एक राजकीय दृष्ट्या चुकीचं आहे. तुम्ही थोडं बाहेर आम्ही जाऊ. पहिले प्रथम ऐका कसं तरी, ही कॅमेरा आहे याच्याकडे बघून सांगायचं. हा, सांगा आता काय आम्ही झालं? पहिले प्रथम यांचा लोकशाहीचा निषेध म्हणून करतोय. निवडणूक आयुक्तावर काही आमदार असेल, कोणी आहे, दुसरे राजकीय पॉलिटिक्स असेल, ज्यावेळेस आम्ही पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतो, नागरिक म्हणून नागरिकाला एवढा उत्साह तयार झाला, आम्ही आज उद्या आमचा निकाल लागणार, पण अचानक त्यानं कुठल्या दबाव खाली तहसीलला आयुक्ताला निवडणूक आयोगावर सगळेच म्हणायला दबाव आहे. बरोबर आहे. आणि निवडणूक आयोगच करताय हे सगळं. निवडणूक निवडणूक करतोय. निलंग्याचा जे मालक आहे त्याने हे केलेला आहे. बिलकुल निलंग्याच्या मालकाला एवढी पॉवर आहे का? लोकशाही माझं ऐका की निलंग्याच्या मालकाकडे एवढी पॉवर आहे का? असेल तेव्हाच गेले ना. पॉवर आहे म्हणजे त्यांच्या हातात सगळ्या खेळ आहे. हा. हा. ते केले म्हणून आपलं हे अचानक म्हणजे तुम्हाला 5 वाजता रिपोर्ट मिळतो त्यांचा. 1 तारखेला पहिला निर्णय जर दिला असता आम्हाला काय चूक आहे काय नाही, आम्ही अपील केलं असतं. ह्या चुकीच्या मार्गाने जाऊन लोकशाहीचे हे आहे, काय लोकशाहीला एक नरड दाबून एक हे केलेलं आहे, त्यांनी गोट घेतलेला लोकशाहीचा. लोकशाहीचाच गोट घेतला काय नाही. बरं हा हे आहेत. या इथं जरा तुम्ही सांगत या इथं काय झालं बरं? जी निलंग्यातली निवडणूक रद्द झाली, तुम्हाला काय वाटतं? हे चांगलं झालंय, वाईट झालंय का बरं झालंय? काय झालंय? हे फार चतुराई आणि हुशारीचा खेळ आहे. यामध्ये सोयीत साधण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आटापिटा तोच आहे. हे प्रकार जरी अनकलनीय वाटलं तर जनता हे सब जानते आहे. काय जनतेला काय कळलंय ते तर विचारायला आलोय. जनतेला माझ्या अगोदर ज्या लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या खूप बोलक्या आहेत साहेब. प्रत्येकाला गुदगुल्या करून हसवण्यात मजा नाही. हे जनता आहे सब जानते आहे सांगितलं म्हणजे प्रश्नच मिटलाय साहेब. आता निलंग्याचं वातावरणाबाबत बोलायचं असेल तर इथं एकमेव सत्कर्म करणारा, राजकारणाचा पिंड नसलेला, समाजकारणी माणूस, लोकांच्या आग्रहास्तव, लोकांच्या इच्छेखातर नगराध्यक्ष पदाला रिक्वेस्टली उभा केलेला आहे. आणि थोडंसं आलेख वाढता गेल्या असा अनकलनीय प्रकार घडू शकतो. वरी कुणी पाठवलं असेल बरं हे सगळं माहिती? हो, आता हे वरी पाठवणारे काही तुम्हाला हात असतील ते खूप लांब आहेत साहेब. खूप लांब आहे. मग हे लांब हात दिसलेत का आम्हाला एकच सांगायचं, निलंगेकरांना हे लांब हात दिसलेत का गावात? मला एकच सांगायचं, तुमच्या प्रश्नाशिवाय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याशिवाय माझ्या मताचं उत्तर मी तुम्हाला सांगतो की आमच्या निलंग्याचा जो रिझल्ट लागणार आहे, जनतेचा सेवक म्हणून काम करणाऱ्या एका सत्संगी माणसाचा, म्हणजे तेच लिंबन महाराज रेशमी यांचा विजय निश्चित आहे. या प्रकारावर मी शिक्कामोर्तब करतोय साहेब, जनतेसह. काय बोलू वाटत नाही निलंग्याच्या आहेत का? कोण आहे? या पुढे जरा. आधी महाग 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 निलंग्याचे आहेत का आणखीन कोणी? या बरं, तुम्ही सांगा, जाऊ द्या. या, काय होत आहे? कोण आहे बोलणार? कोणी नाही. दुसरा कोण आहे? परत बोलू. हा, निलंग्याचे ठाव का? निलंग्याचे बरं, निलंग्यात आता पुन्हा एकदा मतदान होणार आहे, कसं बघता याच्याकडं? ह्याच्याकडे आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत अशी घटना कधीच घडलेली नाही. डेट एकदा निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलं, ठरल्या वेळेप्रमाणे ठरल्या तारखेला व्हायचं. असं झालं का नाही? लग्न ठरलं आणि पुन्हा मोडलं आणि पुन्हा आता ठरलंय आपण तीच उमेदवार होणार आहे, म्हणजे तीच नवरा आणि तीच नवरी असं आता कसं मग? असं हे नको आहे, हे चुकीचं आहे. असं झालंय का नाही? बरं, काय वाटतंय तुम्हाला? एवढ्या निवडणुका तुम्ही बघितल्या, अशी निवडणूक कधी झाली का? कधीच नाही. बिहार मध्ये झालं एवढं मोठं, जागतिक लेवलवर झालं असताना बदल झाले ना, जे डेट फिक्स झाल्या
त्याप्रमाणे इलेक्शन झालंच. पण इथंच किंवा महाराष्ट्रात असा प्रकार घडला. तुम्हाला काय वाटतंय की कशामुळे आणि कुणी केलं हे सगळं? आता मला सत्ताधारी पार्टीशिवाय दुसरं कोण करतंय? हा, बस तेच जबाबदार. बस सत्ताधाऱ्याच्या हातात सगळंच आहे म्हणायला. वादच नाही त्याच्यामध्ये. आणि मग आपण निवडणूक तर लढता, मग आता कुणावर विश्वास ठेवायचा? आता कुणावर विश्वास ठेवणं जनतेवर शेवटी. जनता जे न्याय देईल त्याप्रमाणे आहे. पण याचं त्यांना प्रायश्चित्त भोगावं लागेल 100% खरं. कुणाला प्रायश्चित्त भोगावं लागेल? कुणाला? सत्ताधारी लोकांना. वाद नाही, त्याच्या पार्टीचे जे बी काही उमेदवार असतील नगरसेवक, त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगल्याशिवाय इलाजच नाही आणि ते भोगणारच. निवडणूक आयोग जे असतंय हे स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे असं म्हणतात. होय. मग आहे का? चुकीचं आहे ते बोलणं, चुकीचं आहे. घटनेत राहिलं, कायद्यात राहिलं, पुस्तकात राहिलं. प्रॅक्टिकल तसं नाही. त्याच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग चालतंय. तर ही बोलकी प्रतिक्रिया आहे निलंगेकरांची. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो कारण गरजेचं आहे. तुमचंच नाव आघाडीवर चलत होते म्हणून सांगत होते. त्या रेणापूरचे लोक तुमचं नाव घेत होते. नेमकं काय असं केलंय निलंग्यात आणि कशामुळे हे रद्द झालं असं वाटतंय आणि पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? पहिले प्रथम मी इथला निलंग्याचा महाराज. माझ्याकडे दृष्टिकोन 18 पगड समाज माझा स्वर आहे. मी कधी जात पण मांडून. मी पहिले लहानपणापासून मला समाजसेवा करायचं आदर. मी मी मल्हारनाथ महाराजाचं अंशामधला आहे. आमच्या घराण्यामध्ये अंशामध्ये तेच की आल्याला दान म्हणजे मल्हारनाथ महाराज खीर म्हणजे प्रसिद्ध आहे. तर आम्ही ते आलेल्या लोकांना कधी वापस केलेले घरात असा आहे. अन्नपूर्णा निवास आहेत आमचं. अन्नपूर्णा निवास याचा मतलबच आहे की येणारे वापस जाणार नाही. ते सगळे लोक माझ्याकडे आत्मविश्वासाने, माझा भाऊ आहे म्हणा काही म्हणून माझ्याकडे बरं, मग येतात. आता ह्या निवडणूक आयोगाने केलेल्या निर्णयाकडे आता पुढे दाद काय मागणार का पुन्हा एकदा प्रचारात उतरायचंय? आता त्याचं 1-2 दिवसात मी काय डिसिजन घ्यायचं मी तुमच्या पुढे येऊन सांगेन तुम्हाला. सांगेन ही चूक आहे, त्याला का करायचं ते मी 100% तुम्हाला 2 दिवसात कळवेन तुम्हाला. बरं, आता पुन्हा निवडणुकीला जायचं म्हणजे पैसे कुठे आहेत? आता तुम्ही कुठे निघून चालला? इकडे या. अरे जाऊ द्या, दुसरं कुणी आहे का बघू. आता पुढे निवडणूक लढायची, पैसे कुठे आहेत? आता ते पुढला काय तर खर्च लय मोठे पैसे. आमच्याकडे तर आता काही नाही, संपलेलं आहे पूर्ण. हा. आता जे जे खर्च करायचं आहे ते निवडणूक आयोगाने आम्हाला द्यावं लागेल. मग हे आले डबल आले, त्यांना विचारू आता कशी निवडणूक लढायची? पैसे आहेत का? तर पैसे नाही, शासनानं द्यायचं आम्हाला. पुन्हा शासनानं निवडणूक लढायला शासनानं पैसे. आयोगानं द्यायचं, रद्द केल्यामुळे द्यायचं, गुन्हा म्हणून द्यायचं. हा, उपाय बघू आपण काय. हा, आता हे रद्द झालंय, पैसे आहेत का निवडणूक लढायला लोकांना? आता कुठलं? हा, आता पैसा नाही. मग कुणी द्यायचे आता पैसे? मग हे कसं चालवायचं? आता गव्हर्नमेंट देईल पैसे. हा? गव्हर्नमेंट देईल. गव्हर्नमेंट देईल. हा. कुणाला सांगायचं काही सल्ला आहे का कुणाकडं? तुमच्याकडे आहे का कुणाकडं? तर ही सगळी निलंग्याची परिस्थिती होती. इथेच थांबूया. खरं तर निवडणूक आयोगानं ही नगर परिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती रद्द केली आणि त्यानंतर जे आहे ते मोठा वादंग निर्माण झालेला आहे. निलंग्याचे लोक आक्रमक पद्धतीनं पुढे आलेले आहेत आणि आता सांगतायत की निवडणूक आयोगानं आता पुढचा खर्च करावा. त्यामुळे निवडणूक आयोग हे जर बघत असेल तर विचार करा आणि या लोकांना जर पुढे निवडणूक लढायची तर तुमचा निर्णय नेमका काय आहे आणि झालेला खर्च त्याचं काय, या सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोग देणं गरजेचं आहे आणि निवडणूक आयोग देतो का हेही आपण पाहूया. इथंच थांबूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत सगळ्यांपर्यंत पाठवा. इथेच थांबूया. धन्यवाद.